नमस्कार मित्रांनो, GSIT सोल्युशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे या ठिकाणी विविध पदांसाठीची डायरेक्ट इंटरव्ह्यूमधून तुमचं सिलेक्शन होणार आहे। त्याच्यामध्ये आपण आपल्याच्या व्हिडिओमध्ये तिथे तुम्हाला क्वालिफिकेशन काय असणार आहे, सॅलरी कशा पद्धतीने असणार आहे आणि कोणकोणत्या पोस्ट असणार आहेत, या सर्व गोष्टींची माहिती मित्रांनो तुम्हाला आपल्या या एकाच व्हिडिओमध्ये मिळणार आहे। त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ विदाउट स्किप करता शेवटपर्यंत पाहायचा आहे। आणि मित्रांनो ही जाहिरात जी आहे, ही जाहिरात आज 10/3/2026 रोजी प्रसिद्ध झालेली आहे। आणि त्याच्यामध्ये बघा, इथं तुम्हाला नेम ऑफ पोस्ट दिलेले आहे, एकूण किती जागा भरायच्या आहे आणि इंटरव्ह्यूच्या तारखा काय असणार आहे, इथं तुम्हाला एज्युकेशन क्वालिफिकेशन काय असणार आहे आणि त्याचबरोबर इथं तुम्हाला कन्सोलिडेटेड सॅलरी किती मिळणार आहे, अशी सर्व माहिती तुम्हाला या तक्त्यामध्ये दिलेली आहे। आपण ते पोस्ट वाईज पाहतच जाऊया पुढं। त्याच्या अगोदर मित्रांनो माझी एक तुम्हाला मनापासून विनंती राहील, तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येतील। तर मित्रांनो बघा, पहिलं पद आहे इथं असिस्टंट प्रोफेसर डिग्री आणि पोस्ट ग्रॅज्युएट डिग्रीसाठीचं। त्याच्यामध्ये एकूण 11 जागा ज्या आहेत त्या 11 जागा भरल्या जाणार आहेत। त्याच्यामध्ये प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस हे पोस्ट असणार आहे आणि इंजिनिअरिंग आणि टेक्नॉलॉजी या दोन्ही विषयासाठी यांची मुलाखत जी आहे ती मुलाखत 17/3/2026 रोजी असणार आहे। इलिजिबिलिटी इथं दिलेली आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे दिलेलं आहे आणि कन्सोलिडेटेड सॅलरी तर मित्रांनो 1 लाख रुपये एवढी असणार आहे। पुढची पोस्ट आहे बघा इथं असिस्टंट प्रोफेसर डिग्री आणि पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्रीसाठी। इथं तुम्हाला केमिकल इंजिनिअरिंग 2 पोस्ट आहेत, पेट्रोकेमिकल इंजिनिअरिंग 1 पोस्ट आहे, मेकॅनिकल इंजिनिअरिंग 4 पोस्ट आहेत, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग 6 पोस्ट, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग 7 पोस्ट, सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी 4 पोस्ट, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग 2 पोस्ट। यांची जी काही मुलाखत आहे ती 16/3/2026 रोजी होणार आहे आणि त्याच्यासाठी आवश्यक क्वालिफिकेशन मित्रांनो इथं दिलेलं आहे। आता इथं तुम्हाला कन्सोलिडेटेड सॅलरी बघा, फ्रेशर असतील त्यांच्यासाठी 40,000 रुपये, ॲडिशनल तुमचं जर PhD असेल तर 10,000 रुपये, हायर सॅलरी विल बी ॲडमिसेबल फॉर कॅन्डिडेट्स हॅव्हिंग एक्सपिरियन्स ॲज द फॉलोइंग। तुमचं जर एक्सपिरियन्स 4 वर्षाचा असेल तर तुम्हाला ॲडिशनल 5,000 रुपये आणि 9 वर्षाचा असेल तर ॲडिशनल तुम्हाला इथं सॅलरी 10,000 रुपये एवढी मिळणार आहे। ही बेसिक सॅलरी प्लस या सगळ्या सॅलरी ॲडिशनल असणार आहेत। आलं का लक्षामध्ये? या सगळ्या पोस्टसाठीच्या त्या सॅलरी असणार आहेत आणि तुम्हाला इथं एज्युकेशन क्वालिफिकेशन देखील दिलेलं आहे। त्याच्यानंतर बघा, लेक्चरर डिप्लोमा कोर्सेससाठीच्या आहेत। अप्लाइड मेकॅनिकल 1 आहे, प्लास्टिक अँड पॉलिमर इंजिनिअरिंग 2, त्याच्यानंतर मॅथमॅटिक्सची 1 जागा भरली जाणार आहेत आणि या सर्वांची इंटरव्ह्यू जी आहे ती 16/3/2026 रोजी असणार आहे। कन्सोलिडेटेड सॅलरी तर तुम्हाला 30,000 दिलेली आहे आणि तुमच्याकडे ॲडिशनल तुमच्याकडे क्वालिफिकेशन असेल तर त्याप्रमाणे तुम्हाला 10,000, 5,000 आणि 10,000 प्रमाणे काय केल्या जाणार आहेत, सॅलरी जे आहेत ते सॅलरी वाढल्या जाणार आहेत त्याच्यामध्ये। त्याच्यानंतर नॉन टीचिंग पोस्टमध्ये बघा, लॉ ऑफिसरची 1 पोस्ट भरली जाणार आहे। तिथं तुमची लॉची डिग्री असणं आवश्यक आहे, मिनिमम 60% मार्क आणि कन्सोलिडेटेड सॅलरी तुम्हाला इथं 70,000 रुपये एवढी असणार आहे। त्याच्यानंतर पब्लिक रिलेशन ऑफिसरचं 1 पद भरले जाणार आहे। 16 तारीखच या तिन्ही पोस्ट बघा, ICT इंजिनियरच्या 5 पोस्ट आहेत। या सर्व तिन्ही पोस्टसाठीची तुमची इंटरव्ह्यू जी आहे ती 16/3/2026 रोजी होणार आहे। आणि इथं बघा, पब्लिक रिलेशन ऑफिसरला 30,000 रुपये सॅलरी आहे आणि ICT इंजिनियरला 28,000 रुपये एवढी सॅलरी असणार आहे। मित्रांनो तुम्ही ज्या वेळेला इंटरव्ह्यूला जाणार आहे त्यावेळेला टीचिंग पोस्टसाठी तुम्हाला 1,000 रुपये ओपनसाठी आणि कास्ट कॅटेगरीमधून असाल तर 500 रुपये एवढं इंटरव्ह्यू चार्ज असणार आहे। नॉन टीचिंग पोस्टसाठी 500 रुपये, कास्ट कॅटेगरीला इथं 500 रुपये ओपनमधून असेल तर आणि कास्ट कॅटेगरीमधून असेल तर 250 रुपये एवढी तुम्हाला इथं इंटरव्ह्यूची एक्झाम फी असणार आहे। तिथं इंटरव्ह्यू फी एक्झाम फी नसणार आहे तर इंटरव्ह्यू फी असणार आहे। मित्रांनो बघा, बाटू युनिव्हर्सिटीमध्ये वेगवेगळ्या पोस्टसाठीची एक चांगली भरती या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे। आणि मित्रांनो, ज्या विद्यार्थी मित्रांना बाटू युनिव्हर्सिटीमध्ये प्राध्यापक म्हणून जॉब करण्याची इच्छा असेल त्यांनी काय करायचं आहे,
इथं जास्तीत जास्त इंटरव्ह्यूला जाण्याचा प्रयत्न करायचा आहे मित्रांनो। बाटू ही एक अतिशय चांगली युनिव्हर्सिटी आहे। तर अशाच नवनवीन प्रश्नांसाठी मित्रांनो तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येतील। तर भेटूया अशाच नव्या माहिती बरोबर। जय हिंद, जय महाराष्ट्र।